पुणेकरांसाठी आता एक खुश खबर. पुणे, सातारा आणि सोलापूरच्या विकासाचं उड्डाण म्हणजेच पुरंदर विमानतळ याविषयी एक नवीन अपडेट समोर आली आहे. 6000 कोटींचं उड्डाण आणि ते थेट पुरंदर मधूनच. पुण्याच्या आकाशात मोठी हालचाल सुरू झाली आहे. पुरंदर तालुक्यातील 7 गावांमध्ये उभं राहणारं या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तब्बल 3000 एकर जमीन संपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा निधी 6000 कोटी रुपये इतका आहे आणि हे 6000 कोटी रुपये राज्य सरकार कर्जातून उभारणार आहेत. हा संपूर्ण प्रस्ताव 10 फेब्रुवारीला मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार असून देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, पुरंदर विमानतळाचा परिसर आता वेगाने विकसित होणार आहे. पण अनियंत्रित विकास नाही, तर हा परिसर विकास क्षेत्र म्हणून घोषित केला जाणार आहे. सिडको मधून नियोजनबद्ध विकास केला जाणार असून असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. फडणवीस म्हणतायत, भविष्यातील पुण्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊनच या विमानतळाची रचना आणि विकास केला जाईल. फेब्रुवारीमध्ये मंत्रिमंडळाची मंजुरी अपेक्षित आहे आणि मंजुरीनंतर फेब्रुवारी अखेरपर्यंत निधी जर जिल्हा प्रशासनाकडे जमा झाला तर त्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या मोबदल्याचं वाटप होणार असून भूसंपादन पूर्ण झाल्यावर एप्रिलच्या मध्यापासूनच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. पुरंदर विमानतळ म्हणजे फक्त एक प्रकल्प नाही, तर तो आहे पुणे, सातारा आणि सोलापूरच्या विकासाचं उड्डाण. पण 6000 कोटींचं हे उड्डाण गगनाला भिडणार की नाही हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण पुरंदरच्या आकाशात मोठी हालचाल सुरू झालेली दिसतीये.